अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। येत्या 21 नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते। मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून 6व्या दिवसापर्यंत देवदिवाळीचा उत्सव साजरा केला जातो आणि याच कालावधीमध्ये अखंड महाराष्ट्राचे कुलदेव श्री खंडेराय महाराज विश्रांती घेत असतात। ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये आई कुलदेवीचे घट भरतो, त्याचप्रमाणे या षडरात्रीमध्ये भगवान खंडेरायांचे सुद्धा घट भरले जातात। पहिल्याच दिवशी खंडेराय महाराजांच्या टाकावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि नागवेलीच्या पानावरती आपल्याला याचे घट बसवायचे आहेत। घरातला कर्ता पुरुष 5 दिवस उपवास करतो। घराघरामध्ये अखंड नंदादीप 5 दिवस तेवत ठेवला जातो। 6व्या दिवशी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी कुलधर्म पाळून आपल्याला याचं सांगता करायची असते। नव्या वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, पातीचा कांदा आणि नवं लसूण घालून आपल्याला संपूर्ण अन्नाचा नैवेद्य खंडेराय महाराजांना दाखवायचा असतो। त्याचबरोबर पुरणपोळी सुद्धा आपल्याला या दिवशी दाखवायची असते। या कालावधीमध्ये आपल्याला मल्हार सप्तशती या ग्रंथाचं रोजच्या रोज वाचन करायचं आहे। जरी तुम्ही घट भरवत नसाल तरी सुद्धा तुम्ही या ग्रंथाचं मात्र या कालावधीमध्ये अवश्य वाचन करा। याचे 1 किंवा 2 अध्याय सुद्धा तुम्ही नित्यसेवेमध्ये घेऊ शकता। त्याचबरोबरीने रविवारी सुद्धा याचं संपूर्ण ग्रंथाचं प्रामुख्याने याचं वाचन केलं तर अतिशय उत्तम। घरातल्या कर्त्या पुरुषाने ही सेवा करायची असते। जर नाहीच पॉसिबल झालं तर घरातल्या कोणत्याही स्त्रीने सुद्धा ही सेवा केली तरीही चालेल, परंतु शक्यतो पुरुषांनीच ही सेवा करा। भगवान शिवशंकरांनी सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी खंडेराय महाराजांचा अवतार घेतला। त्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला ही अतिशय सुवर्ण संधी असते। भगवान खंडेराय यांच्या टाकावरती आपल्याला रोजच्या रोज भंडारा म्हणजेच हळद वाहायची असते, कारण ती खंडेराय महाराजांना अतिशय प्रिय आहे। तर प्रत्येकाने ही सेवा मात्र आवर्जून करा। या कालावधीमध्ये जर तुम्हाला 5 किंवा 22 पारायण मल्हार सप्तशतीची करता आली तर अतिशय उत्तम। नाही जमलं तर किमान 1 तरी पारायण मात्र अवश्य करा। श्री स्वामी समर्थ। येळकोट येळकोट, जय मल्हार।